येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। साहिल बेलसरे यांना नाशिक मराठी पत्रकार संघाचा कार्यगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। दरवर्षी राज्यभरात 6 जानेवारी या दिवशी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस हा दिन पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो। याच पार्श्वभूमीवर नाशिक मराठी पत्रकार संघाच्या वतीनं शहरातील जेल रोड परिसरात राजराजेश्वरी मंगल कार्यालय येथे कार्यगौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। या पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते नाशिक पूर्व मतदारसंघाचे विद्यमान आमदार राहुल ढिकले, त्यांचे बंधू प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक शेखर ढिकले, डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या हस्ते पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं। यावेळी दैनिक देशदूतचे नरेंद्र जोशी, दैनिक लोकमतचे नरेंद्र दंडगवाळे, 9 न्यूज महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे साहिल बेलसरे, जागर जनस्थानचे संदीप नवसे यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। घडामोडीबद्दल अपडेट करतो, परंतु त्याच वेळेस त्या बातम्या आणण्यासाठी प्रत्येक पत्रकाराने कित्येक तास खपवले असतात, कित्येक दिवस, महिने त्याचे गेलेले असतात। प्रसंगी एखादी बातमी जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचवायची असते त्यासाठी तो पत्रकारांनी जीवाची बाजी सुद्धा लावलेली असते। मला वाटतं की ज्याप्रमाणे आपले शिक्षक जे असतात ते पुढची पिढी घडवतात, त्याप्रमाणे समाजाला योग्य दिशा देण्याचं काम जर कोणी करत असेल तर हे पत्रकार करतात। कारण त्यामुळे पत्रकार हे सरकार आणि समाज यांच्यामध्ये माध्यम म्हणून काम करतात। समाजात असलेला रोष, समाजात होत असलेला अन्याय आणि समाजामध्ये जे दीनदलित असतात त्यांचा आवाज मांडण्याचं काम कोणी करत असेल तर ते पत्रकार हे करत असतात। आणि लेखणीमध्ये किती ताकद आहे हे सर्वजण आपण जाणतात। अनेक सरकार हे बदली येत पडली येत हे केवळ तुमच्या एका बातमीमुळे। तुम्ही इलेक्शन असो की कुठलं आंदोलन राजकीय याचं मोजमाप करताना नेहमी लोक म्हणतात की त्याचं मीडिया कव्हरेज किती। तुम्ही लोकांचे मत हे बनवू शकतात, बदलवू शकतात। सर्वप्रथम दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरजी यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो आणि मंचावर उपस्थित असलेले मान्यवर तसंच सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि अनेक क्षेत्रातले सन्मानार्थी इथे जे उपस्थित आहेत त्यांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो। मी आयोजकांचे आभार मानतो की त्यांनी एक अतिशय चांगल्या कार्यक्रमात समाविष्ट होण्याची मला संधी दिली। आपल्या जीवनात पत्रकारांचं असलेलं महत्त्व सगळ्या वक्त्यांनी सांगितलेलं आहे आणि खरं तर ते खूप आठवणी। साक्षर माणूस आपण सुसंस्कृत बनवण्यासाठी आणि संज्ञान बनवण्यासाठी दिशादर्शक काम करावं असं अतिशय व्यवस्थित म्हणता येईल असं आवाहन व्यवस्थित ज्या उद्देशाने म्हणतो की त्याने सांगितलं की पत्रकारांनी स्वतःच्या तब्येतीला जपलं पाहिजे, खाण्यापिण्याच्या वेळा त्यांनी जपल्या पाहिजे आणि म्हणून धन्यवाद। आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन केलं सर। यावेळी दत्तात्रय धात्रक, NDTV वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी किशोर बेलसरे, रतन चावला, सागर जाधव, योगेश गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।